या ठिकाणी प्रतीक भंडारीनं प्रथम पारितोषिक जिंकलेलं आहे, प्रथम विजेता ठरलेला आहे, मानाची गदा जिंकलेली आहे, रोख रक्कम आणि सर्वात मोठी कुस्ती स्पर्धा आंबिस्ते या ठिकाणी सर्वात मोठं पारितोषिक प्रथम विजय ठरताना प्रतीक भंडारी आखाडा चौदरपाडा कुस्ती स्पर्धा आंबिस्ते वाडा पालघर। तर जाणून घेऊया सर्वप्रथम संभाजी सावंत सर मुंबई युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट विजेता पैलवान या ठिकाणी 85 वेळा सर आपण रक्तदान नक्कीच केले। आम्ही पत्रकार आपल्या कार्याला सलाम करतोय। कसं वाटतं तुमच्या गावात कैलासवासी पद्माकर सावंत सरांची जी परंपरा होती कुस्ती स्पर्धेत ती मात्र सातत्यानं पाहायला मिळते। गरिबीतून तुम्ही मोठे झालात, एका सामान्य कुटुंबातून ग्रामीण भागातून पैलवान मुंबई युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलचा प्रवास आणि हे भावी भविष्य चौदरपाडाचा आखाड्याचा पैलवान प्रतीक भंडारीची कुस्ती फायनल घेतलेली आहे। पैलवान म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं का हा कुस्तीची परंपरा आणि कबड्डीची परंपरा याच्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे। आताच आमच्या गावच्या कबड्डी स्पर्धा पूर्ण झाल्या होत्या, त्यांनी आमचे ते देणगीदार दाते होते, त्यांनी लगेच आम्हाला आमचे गुरुवर्य पद्मगुरुजी यांच्या मनात आम्ही कुस्त्या ठेवल्या म्हणून प्रत्येकाने प्रचंड प्रमाणात आम्हाला देणग्या दिल्या। त्यामुळे हा आमचा एक आखाडा यशस्वी करण्यासाठी फार मोलाची सहभाग झाली। नक्कीच आंबिस्तेच्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये नाशिक, मुंबई, पालघर, अगदी भाईंदर, मुंबईपासून सगळे पैलवान आले होते, पुण्याचे पैलवान आले होते आणि बाजी चौदरपाडच्या आखाड्यातील पैलवान प्रतीक भंडारींना पटकावली। काय संघर्ष असतो ग्रामीण भागातील पैलवान बनण्याकरिता आणि मोठा विजय होण्यापर्यंत प्रवास? गावचा सहभाग फार मोठा असतो आणि आर्थिक परिस्थिती सुबत्ता पाहिजे तर तो पैलवान एवढा मोठा होऊ शकतो। पहिलं प्रेक्षकांमधून काही बोलू होती, आम्ही त्याचा विरोध करतो का पैलवानची आज आम्ही त्याच्यातनं कंट्रोल करण्याची पावर आमच्यामुळे का आमचं कुठलं व्यसनाची पैलवान तुम्हाला दिसणार नाही। याच्यासाठी आम्ही ह्या पुस्तक स्पर्धा घेतल्या की ज्याच्यात पैलवानीने जो वाघ मार्गाला पैलवान चाललेला आहे किंवा ज्या मार्गाने पोरं चाललेले आहेत त्यांनी या कुस्तीकडे वळावं, त्यांना आपलं शरीर सांभाळावं याच्यासाठी या स्पर्धा आम्ही भरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि प्रत्येक आमच्याकडे आम्हाला खूप आनंद झाला का प्रत्येकने मला फोन केलेला का आम्ही तुमच्याकडे येतोय। आम्हाला एवढं कल्पना नव्हती का बाबा माटुंगीचे पैलवान किंवा याची पैलवान येतील, अशा प्रकारे पैलवान जास्ती प्रमाणात येऊन आमच्या या आंबिस्ते गावची शोभा वाढवण्याचे प्रयत्न केले। त्यामुळे मी सर्व वसाहतांचे, सर्व पैलवानांचे आणि सर्व तालिमांचे मी आभार व्यक्त करतोय। नक्कीच प्रतीकजी काय म्हणाल? संभाजी सावंत सारखे गोल्ड मेडलिस्ट मुंबई युनिव्हर्सिटी पैलवान तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत। तुमचं गाव तुमच्या पाठीशी, तुमचे मित्र तुमच्या पाठीशी आहेत, अगदी तुमचे लहान फॅन फॉलोअर तुमच्या पाठीशी आहेत। पैलवान जेव्हा जिंकतो तेव्हा गावाचा मान असतो, तालुक्याचा जिल्ह्याचा मान असतो, प्रेक्षकांचे जे चाहते असतात त्यांचा मान असतो। मेहनत करताना आखाड्यामध्ये कसं वाटतं? मानसिक साथ त्याचबरोबर तुम्हाला जो बॅकअप आहे त्याबद्दल विशेष काय म्हणाल? खरं तर म्हणजे आम्ही तालमीमध्ये मेहनत करताना सर्वजण एकत्र मेहनत करतो आणि याच उद्देशानं करतो का जेवढे मोठा होता येईल आम्हाला पैलवान तरी आपली पैलवानकी राखून होता येईल तेवढे होतं। आणि यामध्ये सपोर्ट म्हणजे माझ्या सर्व मित्र परिवाराचा तसेच माझ्याबरोबर छोटे मोठे पैलवान असतील त्यांच्या प्रॅक्टिसचा मला खूप सपोर्ट होतं आणि अशा रीतीने मी पैलवान झालो। तुमच्या सोबत नेहमी अगदी बघितलं जेव्हा तुम्ही आखाड्यात असता तुमच्या साथीदार तुमच्या सोबत असतो, छोटा पैलवान आहे पण तुमच्या सोबत नेहमी तो राहतो, याचं नाव काय? त्याचं नाव हर्ष सोरे आहे आणि नक्कीच तो भविष्यात एक माझ्यापेक्षा जास्त मोठा पैलवान बनणार आहे। का? याची कारण काय? कारण की त्याची प्रॅक्टिस मी स्वतः घेतो, काही डाव चुकले वगैरे काय असेल टेक्निक ते मी स्वतः त्याला सांगत असतो। किती वय आहे त्याचं वय सध्या आहे 15 वर्ष, 14-15 वर्ष आहे। नक्कीच आपलं नाव सांगा। हर्ष, कितवीला आपण आहात? चौदरपाडा आखाड्याचा नवीन उगवता सितारा भावी पैलवान या ठिकाणी आहे आणि इथूनच आखाड्यामध्ये धडे दिले जात आहेत। मानाची गदा प्रतीक भंडारी भाऊकडे बघताना कसं वाटतं? तुम्ही एक दिवस जिंकणार का अशीच गदा? तर हे बालकडू माता दिलं जाते आणि हनुमान जयंती उत्साह साजरी झाली आणि मोठी कुस्ती स्पर्धा पाहायला मिळाली। वाडा पालघर आंबिस्ते गाव कुस्तीला होता, नाणे गावाला कुस्तीला होता, जखमी होता, आम्हाला शक्यता होती का हा येऊ शकत नाही, तरी जखमी कुस्तीमध्ये फायनलच्या कुस्तीला तो खेळला। मी त्याला जर तू खेळणार का तुझ्या हाताला फ्रॅक्चर झाला तरी तो तयार झाला कुस्तीला आणि 2 दिवसात या ठिकाणी प्रथम विजय ठरलेला आहे। अभिनंदन प्रतीक भंडारी। सूरजवंश स्टार न्यूज नेटवर्क, वाडा पालघर।